विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। माहेरहून आणखी 10 लाख रुपये घेऊन ये या मागणीसाठी बहादूरवाडी तालुका वाळवा येथील एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासरा, दीर आणि जाऊ अशा 5 जणांविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पती विशाल भीमराव घोरपडे वय वर्ष 36, सासू सौ छाया भीमराव घोरपडे वय वर्ष 58, सासरा भीमराव गोविंद घोरपडे वय वर्ष 65, दीर प्रशांत भीमराव घोरपडे वय वर्ष 40 आणि जाऊ जया प्रशांत घोरपडे वय वर्ष 35, सर्व राहणार बहादूरवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत। याबाबत प्राजक्ता विशाल घोरपडे वय वर्ष 31, सध्या राहणार फाळकेवाडी तालुका वाळवा यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2019 पासून त्या आजतागायत विवाहितेचा छळ सुरू होता। प्राजक्ता घोरपडे यांचा विवाह बहादूरवाडी येथील विशाल घोरपडे यांच्याशी झाला होता। लग्नानंतर सर्व संशयितांनी आपापसात संगनमत करून प्राजक्ता यांच्याकडे पैशाची मागणी लावून धरली होती। सासरचे कर्ज फेडण्यासाठी प्राजक्ता यांच्या माहेरच्यांनी यापूर्वी 8,39,000 रुपये दिले होते, तरीही पती व सासरच्या लोकांचे समाधान झाले नाही। त्यांनी पुन्हा त्याच कामासाठी माहेरहून आणखी 10 लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावला। प्राजक्ता यांनी पैसे आणण्यास नकार दिला असता त्यांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करण्यात आली। तसेच अनेकदा उपाशी ठेवून त्यांचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला। सासरच्या या जाचाला कंटाळून अखेर विवाहितेने सध्या आपल्या नातेवाईकांकडे फाळकेवाडी येथे आश्रय घेतला आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टा पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे।